विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये क्लॉज पाहणार आहोत। त्याचबरोबर क्लॉज कसा ऍड करायचा त्यासाठी काही नियम आहेत ते सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। प्रथम आपण क्लॉज म्हणजे काय ते पाहूया। क्लॉजला मराठीमध्ये उपवाक्य असं म्हणतात। A group of words that includes a subject and verb म्हणजे असा शब्दांचा समूह की ज्यामध्ये कर्ता आणि क्रियापद यांचा समावेश असतो। It is a part of sentence and gives some meaning, but sometimes it cannot stand alone. म्हणजे काय तर कधी कधी तो जो वाक्याचा भाग असतो तो अर्थपूर्ण असतो आणि कधी कधी त्याला अर्थपूर्ण येण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते। फॉर एक्झाम्पल, शी इज क्राइंग या वाक्याचा अर्थ होतो ती रडत आहे। हा एक क्लॉज झाला की या क्लॉजला स्वतःचा अर्थ आहे म्हणजे अर्थपूर्ण होतो। इट मेक्स अ कंप्लीट सेन्स। पण दुसरं वाक्य बघा, बिकॉज इट वॉज रेनिंग या वाक्याला मात्र स्वतःचा अर्थ पूर्ण होत नाही किंवा अर्थ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी क्लॉज वरती अवलंबून राहावे लागते। इट डज नॉट मेक कंप्लीट सेन्स म्हणजे तो पूर्ण अर्थ देत नाही। पण विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, क्लॉज म्हणजे ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असतातच ते वाक्य म्हणजे क्लॉज। इयत्ता 10वीच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये लँग्वेज स्टडी जो सेक्शन फर्स्ट आहे त्यामध्ये बी मध्ये डू ॲज डायरेक्टेड मध्ये एक गुण क्लॉज ऍड करा यासाठी असतो। क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये बी प्रश्न असतो आणि तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, ऍड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मीनिंगफुली म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये क्लॉज ऍड करा आणि वाक्य मोठं बनवा, विस्तारित बनवा। आता खाली तुम्हाला मी काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यामध्ये आपण क्लॉज कसा ऍड करायचा याबद्दल काही आयडिया सांगितलेल्या आहेत। सेंटेन्स नंबर 1, I saw a boy who was crying। तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये I saw a boy हे वाक्य दिलेलं असतं आणि त्यामध्ये तुम्हाला क्लॉज ऍड करायचा असतो। आता या ठिकाणी मी क्लॉज ऍड केलेला आहे who was crying म्हणजे मी मुलगा पाहिला की जो रडत होता। या ठिकाणी who was crying हा मी क्लॉज इथे वाक्यामध्ये ऍड केलेला आहे, परंतु यामध्ये क्लॉज कसा ऍड करायचा यासाठी जर एखादी व्यक्ती दिलेल्या वाक्यामध्ये असेल तर त्या वाक्यामध्ये क्लॉज तयार करत असताना who चा उपयोग करून आपण क्लॉज ऍड करायचा आहे। सेंटेन्स नंबर 2, दिस इज द बुक विच आय लॉस्ट। दिलेलं वाक्य आहे दिस इज अ बुक आणि त्यासाठी मी
क्लॉज ऍड केलेला आहे विच आय लॉस्ट. आणखीन एक वाक्य बघा इथे, आय सॉ अ डॉग विच वॉज इंज्युअर्ड. म्हणजे जर दिलेल्या वाक्यामध्ये एखादी वस्तू असेल किंवा एखादा प्राणी दिलेला असेल तर त्यासाठी आपण विच वापरून क्लॉज ऍड करायचा आहे. दिस इज द बुक. हे पुस्तक आहे जे मी हरवले होते. आय सॉ अ डॉग विच वॉज इंज्युअर्ड. मी एक कुत्रा पाहिला की जो जखमी झालेला होता. सेंटेन्स नंबर 3. दिस इज द पेन दॅट आय लॉस्ट येस्टरडे. दिलेलं वाक्य आपल्याला दिस इज द पेन आहे आणि त्यामध्ये मी क्लॉज ऍड केलेला आहे दॅट आय लॉस्ट येस्टरडे. या ठिकाणी मी क्लॉज ऍड करताना दॅटचा उपयोग केलेला आहे कारण इथे वस्तू दिलेली आहे द पेन. जेव्हा एखादी वस्तू दिलेली असते त्या वस्तूसाठी आपण दॅट वापरून क्लॉज ऍड करू शकतो. सेंटेन्स नंबर 4. दिस इज द प्लेस वेअर आय वॉज बॉर्न. या ठिकाणी दिलेलं वाक्य आहे दिस इज द प्लेस आणि आपण क्लॉज जोडलेला आहे वेअर आय वॉज बॉर्न. हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी माझा जन्म झाला होता. म्हणजे जर प्लेस असेल तर वेअरनी क्लॉज आपण ऍड करायचा आहे. आय रिमेंबर द डे व्हेन वी ओन द मॅच. या ठिकाणी जर वेळ सांगायची असेल तर व्हेननी आपण क्लॉज ऍड करायचा आहे. आय रिमेंबर द डे. मला तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही मॅच जिंकलो. म्हणजेच वेळेसाठी व्हेननी आपण क्लॉज ऍड करायचा आहे. सेंटेन्स नंबर 6. आय नो द रिझन वाय ही वॉज अब्सेंट. या ठिकाणी जर रिझन असेल तर जनरली क्लॉज ऍड करताना आपण वायचा उपयोग करतो. आय नो द रिझन. मला कारण माहिती आहे. वाय ही वॉज अब्सेंट. तो का अब्सेंट होता. म्हणजे जनरली जर दिलेल्या वाक्यामध्ये रिझन असेल तर आपण क्लॉज ऍड करताना वायचा उपयोग करायचा आहे. म्हणजे तुम्हाला मी इथे 6 उदाहरणं सांगून कोणते योग्य WH वर्ड किंवा एखादा वेगळा शब्द घेऊन क्लॉज ऍड करायचा याची तुम्हाला मी इथे आयडिया दिलेली आहे. त्यानंतर तुमच्या मनामध्ये क्लॉज तयार करत असताना काळांचा गोंधळ होऊ नये म्हणून जनरली तुम्हाला मी एक ठोकताळा सांगून ठेवते. क्लॉजचा काळ मुख्य वाक्याशी जुळणारा असावा. म्हणजेच मेन सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर क्लॉज सुद्धा प्रेझेंट असावा. मेन सेंटेन्स पास्ट मध्ये असेल तर क्लॉज सुद्धा पास्ट मध्येच घ्यावा. त्याचप्रमाणे मेन सेंटेन्स जर फ्युचर टेन्स मध्ये असेल तर क्लॉज सुद्धा फ्युचर टेन्स मध्येच घ्यावा. या ठिकाणी मी 3 वाक्य दिलेले आहेत. जनरली बघा, आय नो द बॉय म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वापरलाय तर मी क्लॉज मध्ये सुद्धा प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. हु लिव्हज नियर माय म्हणजे मला मुलगा माहिती आहे तो आमच्या शेजारी राहतो की जो आमच्या शेजारी राहतो. आय मीट अ गर्ल मी एका मुलीला भेटलो हु वॉज व्हेरी पोलाइट ती खूप नम्र होती. म्हणजे जनरली तुमच्या मनामध्ये क्लॉज ऍड करताना काळ कोणता असावा आपल्या क्लॉजचा ही जर शंका असेल तर जनरली ज्या काळामध्ये तुमचं मेन सेंटेन्स दिलेलं आहे
त्याच काळामध्ये क्लॉज सुद्धा जोडायचा आहे. आपण वेगळ्या प्रकारचे काळ सुद्धा वापरू शकतो. तुम्हाला म्हणत नाहीये की त्या क्लॉजचे जे टेन्स जे आहेत ते काळ आहेत ते तुम्ही बदलायचेच नाहीत. तुम्ही बदलू शकता. वाक्याच्या दिलेला जे वाक्य आहे त्याच्या काळावरनं तुम्ही वेगळे काळ पण वापरू शकता. पण परीक्षेच्या दृष्टीने आपण आपल्याला दिलेला वाक्यात जो काळ आहे तोच काळ आपण क्लॉज मध्ये वापरायचा आहे. आता तुम्हाला म्हणत नाहीये की त्या क्लॉजचे जे टेन्स जे आहेत ते काळ आहेत ते तुम्ही बदलायचेच नाहीत. तुम्ही बदलू शकता. वाक्याच्या दिलेला जे वाक्य आहे त्याच्या काळावरनं तुम्ही वेगळे काळ पण वापरू शकता. पण परीक्षेच्या दृष्टीने आपण आपल्याला दिलेला वाक्यात जो काळ आहे तोच काळ आपण क्लॉज मध्ये वापरायचा आहे. आता तुम्हाला थोडक्यात एक्झाम टिप्स इथे सांगते. क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब असायलाच पाहिजे, तरच तो क्लॉज होतो. क्लॉज ज्या शब्दाबद्दल माहिती देतो त्याच्यानंतर लगेच तो लिहायचा आहे आणि गरज नसताना टेन्स मध्ये बदल टाळायचा आहे. अशा 3 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर एक्झाम मध्ये तुम्ही ऍड क्लॉज करू शकणार आणि तुम्हाला 1 गुण खात्रीने मिळणार. आपण या प्रश्नांची प्रॅक्टिस पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणजे दिलेला जे सेंटेन्स आहे त्यामध्ये क्लॉज ऍड केलेले काही वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे.